नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण विमा सखी योजनेसंदर्भात माहिती जाणून घेतली होती. कशा पद्धतीची ही योजना आहे आणि कोणासाठी आहे. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरला जातो याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. यासाठी मित्रांनो या वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर जे काही टर्म्स अँड कंडिशन आहे ते सर्व इथे दिलेले आहे. ते तुम्ही इथे वाचू शकता. त्यानंतर क्लिक हिअर टू विमा सखी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल डायरेक्ट या पोर्टलवरती किंवा या वेबसाईटवरती. तर इथे तुम्हाला माहिती भरायची आहे. संबंधित महिलेची माहिती भरायची आहे. इथे ज्यांना विमा सखी व्हायचं आहे ती. त्यानंतर जेंडर ऑटोमॅटिक येईल, नॅशनॅलिटी ऑटोमॅटिक येईल. फक्त एज इथे टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ या फॉर्मॅटमध्ये DD, YYच्या. मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID टाकायची आहे, रेसिडेन्शियल ॲड्रेस टाकायचा आहे, पूर्ण पिनकोड टाकायचा आहे. एवढी संपूर्ण माहिती पर्सनल भरून घ्यायची आहे. त्यानंतर आर यू रिलेटेड टू एनी एजंट, तुम्ही कोणाच्या रिलेटेड आहे का एजंट वगैरे एम्प्लॉयरच्या, तर तुम्हाला माहिती द्यायची आहे. जर यस केलं तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसणार आहे आणि नो केलं तुम्हाला नो करायचं आहे. कॅप्चा टाकायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून घेतलेली आहे मी. संपूर्ण माहिती भरल्यानंतर आता या ठिकाणी जे काही तुमच्या जर रिलेटिव्ह कोणी असतील तर तुम्ही यासाठी पात्र नसणार आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे तुम्हाला इथे जे काही आर यू रिलेटेड टू एनी एजंट डेव्हलपमेंट हे जे काही ऑप्शन आहे ते नो ठेवायचं आहे. त्यानंतर कॅप्चा टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट ऑप्शनवरती क्लिक करसाल तुमचं जे काही आहे ते सबमिट होऊन जाईल. सबमिट सक्सेसफुल. आता आपल्याला स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथून आणि जे काही सिटी असेल क्लिक फॉर सिटी. स्टेट आणि सिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे. जे काही जॉब लोकेशन आहे तुम्हाला कोणत्या एरियामध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आता इथे सिटीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर भरपूर अशा सिटी दिसतील. कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला इथे काम करायचं आहे तर जवळपासची तुम्ही सिटी इथे सिलेक्ट करू शकता. सिटी सिलेक्ट केल्यानंतर क्लिक फॉर ब्रँच लिस्ट खाली इथे ऑप्शन आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जी काही ब्रँच लिस्ट आहे त्या सिटीमधली किंवा त्या आजूबाजूची ते संपूर्ण ब्रँच तुम्हाला ब्रँचचे नावं येतील. तर यापैकी तुम्ही जास्तीत जास्त 3 ब्रँच सिलेक्ट करू शकता. तर कोणतेही तुम्ही तुम्हाला जे वाटेल ते ब्रँच तुम्ही सिलेक्ट करू शकता. 3 जास्तीत जास्त 3. आणि त्यानंतर सबमिट लीड फॉर्म इथे डाव्या बाजूला ऑप्शन आहे. त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर जे काही जवळच्या ब्रँच असतील तुम्ही इच्छुक असाल ते तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर लेफ्ट साईडला सबमिट लीड फॉर्मचं ऑप्शन आहे. सर्व इथे सिलेक्शन केल्यानंतर ब्रँचचं सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला येणार आहे. आता जे काही तुमचे जवळचं ऑफिस असेल विमाचं तिथून जे काही त्यांचे प्रतिनिधी असतील, विमा एजंट असतील, त्या ऑफिसचे ते तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतील आणि पुढची जी काही प्रोसेस आहे ती त्या तुम्हाला राबवण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो विमा सखी योजनेसाठी फॉर्म भरायचा होता. जे कोणी आपल्या ओळखीचे महिला असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.